काय प्रॉब्लेम आला तर मला फक्त चॅट बॉक्सवर सांगा, नो प्रॉब्लेम. मी आता स्क्रीन शेअर केलेली आहे, सो तुम्हाला स्क्रीन दिसते का? कोणतरी एक जण फक्त चॅट बॉक्सवर मला सांगा, वेलकम टू फॉरेक्स ट्रेडिंग वेबिनार दिसते? येस येस, ओके ठीक आहे, चालू करूयात. ओके, परत एकदा सगळ्यांचं वेलकम करतोय. सो फॉरेक्स ट्रेडिंग मित्रांनो काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे, व्हाय ट्रेड इन अ फॉरेक्स मार्केट. तर हे फॉरेक्स ट्रेडिंग जे आहे मित्रांनो, पहिल्यांदा सांगायचं झालं तर फॉरेक्स ट्रेडिंग हे ग्लोबल ट्रेडिंग आहे. जसं की आपण इंडियामध्ये वगैरे ट्रेडिंग करतोय, निफ्टीमध्ये करतोय, बँक निफ्टी ह्या इंडेक्समध्ये करतोय, स्टॉकमध्ये आपण करतोय, स्टॉक ऑप्शनमध्ये आपण ट्रेडिंग करतोय, फ्युचरमध्ये ट्रेडिंग करतोय, स्टॉक होल्ड करून आपण ट्रेडिंग करतोय, इंट्राडे, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म म्हणजे स्विंग ट्रेडिंग ह्यामध्ये आपण ट्रेडिंग, इंडियन मार्केट NSN BSE जो इंडेक्स आहे त्यामध्ये आपण ट्रेडिंग करतोय. तसंच आपण फॉरेक्स मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकतो. फॉरेक्स मार्केट हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे, त्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. तर फॉरेक्स मार्केटचे काय ॲडव्हान्टेज आहेत तर फॉरेक्स मार्केट इट्स गुड फॉर द बिगनर्स. ज्याला काही मार्केटमधलं नॉलेज नाही आहे, म्हणजे इंडियन मार्केटचं पण नाही आहे, तो सुद्धा फॉरेक्स मार्केटपासून स्टार्ट डिरेक्टली करू शकतो. कारण फॉरेक्स मार्केट शिकण्यासाठी इझी आहे. ट्रेडिंग जो प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचे खूप इझी आणि सोफिस्टिकेटेड आहेत, त्यामध्ये तुम्ही इझिली ट्रेडिंग प्रॉपर पद्धतीनं करू शकता. बिग ओलॅटिलिटी आहे, म्हणजे मार्केटचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम भरपूर आहे. जसं की 6.6 ट्रिलियन व्हॉल्यूम हा आपल्या इंडियन मार्केटचा पर इयर आहे, तर फॉरेक्स मार्केटचा तो व्हॉल्यूम हा पर डे आहे. त्यामुळं तिथं तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी ही काय आहे, चांगली आहे. ठीक आहे. तर लिव्हरेजचा विचार करता फॉरेक्स मार्केटमध्ये ॲक्च्युली आपण स्वतः ट्रेडिंग करणं इट्स नॉट पॉसिबल, कारण तिथं आपल्याला अमाऊंट खूप लागते. तर फॉरेक्स मार्केटमध्ये जे ब्रोकर्स आहेत ते तुम्हाला लिव्हरेज प्रोव्हाइड करतायत. ओके, सो 500 पट लिव्हरेज, 200 पट लिव्हरेज असं ब्रोकर प्रोव्हाइड करतोय. सो आपण तिथं इझिली ट्रेडिंग करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं ना की कमी पैशावरती तुम्ही मोठे ट्रेडिंग करू शकता, कारण इथं आपल्याला लिव्हरेज प्रोव्हाइड केलं जाते. सो आपल्याकडं जरी $100 किंवा $50 तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करू शकता, एक चांगल्या लॉट साईजवरती. तुम्हाला लॉट साईजबद्दल मी बोलणार आहेच नंतर. ठीक आहे. तर लिव्हरेज चांगला आहे म्हणून आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करण्याची संधी आहे. अदरवाईज आपल्याला फॉरेक्स मार्केटला ट्रेडिंग करण्यासाठी खूप मोठे अमाऊंट लागतात. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण 80,000 ते 1,00,000पासून मायक्रो अमाऊंटवरती, मायक्रो लॉटवरती आपण ट्रेड करू शकतोय. बट लिव्हरेजमुळे आपल्याला ते पॉसिबल आहे की $100, $50पासून आपण स्टार्ट करू शकतो. सेकंड एक लास्ट जो आहे तो बेनिफिट म्हणजे मार्केट हे 24 आवर चालू आहे. तर मार्केट सपोज तुम्ही जॉब करताय, तुम्ही बिझनेस करताय किंवा अदर्स काय करताय, एज्युकेशन घेताय, तर तुम्ही या मार्केटमध्ये तुमचा वेळ सोडून जे तुम्हाला, आता सपोज मार्केट शिकायचा तर वेळ तर काढला पाहिजे. मी म्हणतो की 24 आवरमधले तुम्ही 4 तास मार्केटला द्या, खूप झालं. फक्त 4 तास. ओके, तर 4 तासामध्ये पण आपण मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. तेवढा वेळ फक्त काढा. बाकी सपोज तुम्हाला दिवसभर वेळ नाही आहे, तुम्ही जॉब करताय, बिझनेस आहे, तुम्ही एकतरी मॉर्निंग सेशनला वेळ काढा किंवा इव्हिनिंग सेशनला वेळ काढा आणि तेवढ्यामध्ये जरी ट्रेडिंग केला तरी तुम्ही एक चांगले पोर्टफोलिओ ह्यामध्ये बनवू शकता. ठीक आहे. तर 24 आवर मार्केट चालू असते. आपण जे काम करणार आहे, म्हणजे मी तुमच्यासोबत जे काम करणार आहे, तुम्हाला मी सांगणार आहे नंतर आपण कशा पद्धतीने काम करणार आहे. तर मी तुमच्यासोबत संध्याकाळी 6 ते रात्री 6, म्हणजे संध्याकाळी 6 इव्हिनिंगला ते रात्री तुमच्यासोबत मी 9 ते 10पर्यंत सोबत आहे. त्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. ओके, आणखीन भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत, पण मला आज तुम्हाला कन्फ्यूज करायचं नाही आहे. आज जे मेन ॲडव्हान्टेज आहेत आणि काय प्रॉपर मार्केट आहे सांगायचं आहे. कारण आता अटेंड करणारे जे आपले सेमिनार्स अटेंड करणारे आहेत गेस्ट्स, ओके, तर काहींना फॉरेक्स मार्केट काय माहीत नाही आहे, काही जण ट्रेडिंग करतात ऑलरेडी, त्यांना माहीत आहे. ठीक आहे. तर इथं आपण कन्फ्युजनसाठी आलेलो नाही आहे. तर तुम्हाला मी प्रॉपर वेने सांगतो की ॲक्च्युली फॉरेक्स मार्केट काय, अवघड काहीच नाही आहे फॉरेक्स मार्केट. ॲक्च्युली फॉरेक्स मार्केट स्वतः तुम्ही शिकणार आहात तर तुम्हाला शिकण्यासाठी खूप वेळ लागेल. ओके, आणि एवढं डीप आहे, अवघड नाही आहे पण डीप आहे. एखादा तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं आहे, प्रॉपर शिकायचं आहे, तर तुम्हाला डीपली शिकावंच लागेल. बट मी शिकलेलो आहे, मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे. सो आता अवघड काय नाही आहे तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत आला तर. ठीक आहे. तर फॉरेक्स मार्केट एकदम सोपं आहे, तुम्हाला इझी करून सांगणार आहे. तर ओलॅटिलिटी खूप आहे, त्यानंतर लिव्हरेज मिळतं, 24 आवर मार्केट चालू आहे. सो आपण प्रॉपर पद्धतीने त्यामध्ये काम करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फॉरेक्स मेजर पेअर्स. आता आपण फॉरेक्स मार्केटमध्ये काम कुठे करू शकतो, हे बघा. आपण करन्सीमध्ये काम करू शकतो फॉरेक्स मार्केटमध्ये, म्हणजे हे युरो USD, USD JPY, GBP USD, AUD USD असे पेअर्स आहेत. पेअर्स म्हणजे काय, दोन देशांचा मिळून एक पेअर. ॲक्च्युली हे ग्लोबल मार्केट आहे, सो देशांतर्गत यामध्ये ट्रेडिंग होतं. म्हणजे काय, सपोज इंडियामधून माल
जर US ला पाठवायचे आहे तर INR USD हा एक पेअर झाला. ठीक आहे, इंडियामधून US ला जाणार आहे. सपोज US मधून कॅनडाला जाणार आहे किंवा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट होणार आहे तर USD CAD, ओके, युरोप USD, USD जपान, ओके, हे ग्रेट ब्रिटन पाऊंड USD, ऑस्ट्रेलिया, अशा ज्या देशांतर्गत देवाणघेवाण चालू असते त्याला पेअर्स म्हणतात. दोन देशाचा मिळून एक पेअर बनतो. ह्याचे चार्ट पण असतात, ह्या चार्टवरती आपण ट्रेड, मग जसं की इंडियन मार्केटमध्ये स्टॉक आहे, TCS आहे, सिप्ला आहे, ब्रिटानिया आहे, जे स्टॉक आहे तसं इथं करन्सी मार्केट आहे. ओके, यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. सेकंड आपण कशात काम करू शकतो तर इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय, आता ह्यात कन्फ्युजन भरपूर आहे. इंडायसेस म्हणजे नथिंग बट आपलं निफ्टी, बँक निफ्टी जे आहे, फिन निफ्टी, आपला इंडियन मार्केट जे इंडेक्स आहेत ते हे फॉरेक्स मार्केटचे इंडेक्स आहेत. US100 म्हणजे काय, US मधल्या ज्या ग्लोबल लेवलच्या कंपन्या. आता US मार्केटला कोणत्या कंपन्या अटॅच आहेत, ग्लोबल मार्केटच्या कंपन्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ठीक आहे, नेस्ले असेल, ह्या ज्या कंपनीज आहेत ह्या कंपनीचे इंडेक्सेस आहेत. US100 मीन्स आपला जसा बँक निफ्टी आहे 30 बँकेचा मिळून किंवा निफ्टी 50 आहे 50 स्टॉकचा मिळून इंडेक्स आहे, तसा US100 हा 100 स्टॉकचा मिळून एक इंडेक्स आहे. US30 म्हणजे 30 स्टॉकचा मिळून इंडेक्स आहे. असे यांचे इंडेक्सेस आहेत. ठीक आहे, ह्या इंडेक्समध्ये आपण ट्रेड करू शकतोय. पण इथं ऑप्शन ट्रेडिंगसाठी कुठलाही तुमचा टाईम डिके, डेल्टा, थीटा, गॅमा असं काय नाही आहे. ओके, तुम्ही होल्ड करू शकता. ह्यामध्ये तुमचा टाईम डिके होणार नाही आहे, तुमची कॉस्ट कट होणार नाही आहे, एक्सपायरी नसणार आहे, इथं काय नाही आहे. हे प्रॉपर आहे. वॉल्यूम बघितला जसा तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये आहे तसा इथं वॉल्यूम तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ज्या निफ्टीमध्ये चालतात तशा इथं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी प्रॉपर चालतात. तुमचा जो पॅटर्न्स आहे, तुमचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, चार्ट पॅटर्न्स आहेत, त्याचा स्टडी तुम्ही केला, ऑपरेटर ट्रेडिंगचा स्टडी, स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा स्टडी प्रॉपर इथं वर्क होतात. ओके, सो इथं आपण एक चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो ह्या इंडेक्सवरती. सो ह्यांचे जे इंडेक्सेस आहेत, आपला जसा सकाळी मार्केट 9:15 ते 3:30 चालू असतो तसं इथं जे मार्केट आहे फॉरेक्सचं इंडियन टाईमप्रमाणे संध्याकाळी 7 ते रात्री 1:30 पर्यंत चालू असतं. सॅटर्डे संडे ऑफ असतं. सो आपण इथं सुद्धा ट्रेड करू शकतो इंडेक्सवरती. सो आपण संध्याकाळी ट्रेडिंग करणार आहोत US100 US30 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर मेटल्समध्ये आपण ट्रेड करू शकतो. मेटल्समध्ये गोल्ड येतोय, सिल्वर येतोय, कॉपर येतोय. तर गोल्डमध्ये आपण प्रॉपर ट्रेड करणार आहोत. गोल्डमध्ये वॉल्यूम भरपूर असतो. संध्याकाळी आपण गोल्डचा जेव्हा कॉल एखादा किंवा सिग्नल जनरेट होईल तेव्हा आपण त्यामध्ये ट्रेडिंग करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण क्रूड ऑइलमध्ये पण करू शकतोय. फॉरेक्समध्ये क्रूड ऑइल पण आहे. मी तुम्हाला थोडंसं चार्टवरती नेतोय आणि तुम्हाला सांगतोय की काय आहे. हा चार्ट एकदम सोपा आहे मित्रांनो. ओके, ठीक आहे. सो आवाज येतोय ना प्रॉपर, कोणतरी सांगा यस. आहात ना सगळे प्रेझेंट? येस, ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थोडंसं चार्टवर नेतोय मित्रांनो, एकदम सोपं आहे. कुठलंही मार्केट म्हणला, शेअर मार्केट की चार्ट आला, कुठेही तुम्ही स्ट्रॅटेजी शिका, इंडिकेटर शिका, काही नाही आहे. तुम्हाला चार्ट ट्रेडिंग आलं की तुम्ही मार्केटमध्ये मास्टर बनला, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॉपर चार्ट ट्रेडिंग आला पाहिजे. ऑपरेटर कुठं आहे, लिक्विडिटी कुठं आहे, सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टन्स कुठं आहे, ऑपरेटर ट्रेडिंग कुठं होणार आहे, जास्त लिक्विडिटी कुठं बनली आहे मार्केटमध्ये, मार्केटमध्ये कुठून सेलिंग होऊ शकतं, आपण ट्रॅप कुठं होऊ शकतो. ठीक आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या चार्टवरती तर तुम्हाला कुठल्या इंडिकेटरची गरज नाही, कशाची गरज नाही. ओके, इंडिकेटर हे फसवे असतात. सो इंडिकेटरच्या आधी आपल्याला चार्ट ट्रेडिंग आला पाहिजे. तसं इथं सेम आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की हे बघा, हे जे मार्केट्स आहे ना हे सोपं आहे. हे खालचे जे आहेत ते पेअर्स आहेत, AUD USD. इथं बघा AUD USD ग्राफ आहेत, बाकी काय नाही आहे. हे ग्राफचा रिडिंग आला पाहिजे तुम्हाला. इथून मार्केट पडतंय तर सेल करायचा, इथून वर जातंय तर बाय करायचा. इथं सपोर्ट रेजिस्टन्स हे शिकलं पाहिजे. जे आत्तापर्यंत करत आलो तेच करायचे, बाकी काय अवघड नाही यामध्ये. ठीक आहे, GBP USD असेल, USD JPY असेल, GBP JPY असे फक्त 40 ते 45 पेअर आहेत, जास्त पेअर नाही आहेत. इंडियन मार्केटला जे जास्त स्टॉक आहेत तसे इथं जास्त काय नाही आहे. पेअर एकदम लिमिटेड आहेत. त्यातले सुद्धा मेजर पेअर आहेत ते 8 ते 10. तुम्ही पेअर्सवरती फक्त फोकस करायचं आणि काम करायचं. कुठलाही जास्त आपल्याला पेअरिंग सेटअप वगैरे घ्यायचा नाही आहे. हे झाले पेअर, ह्यामध्ये तुम्ही काम करू शकता, होल्डिंग करू शकता. पण मी एक सजेस्ट करीन की फॉरेक्स मार्केटमध्ये होल्डिंग करत बसायचं नाही आहे. वॉल्यूम भरपूर आहे, पैसे चांगले मिळतात. घेतल्यानंतर पेअर्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त 24 आवर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडायचं आहे. ओके, त्यानंतर आपण गोल्डमध्ये, म्हणजे जर तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड करताय तर गोल्ड आहे बघा, XAU USD. हा एकदम मोठा वॉल्यूमचा आहे, ट्रेड करू शकतो ह्यामध्ये आपण. ठीक आहे, खूप पैसे चांगले मिळवता येतात गोल्डमध्ये.
तर तुम्ही यामध्ये सुद्धा एक 2 तास 5 तास जास्तीत जास्त होल्ड करून आपण बाहेर पडायचं आहे. एवढं पण सांगतो, मार्केट मोठा आहे, इथं कुणीही विदाउट स्टॉप लॉस काम करायचं नाही मित्रांनो. आपण जे आता काम करणार आहे इथून पुढं सोबत, ते प्रॉफिटसाठी काम करणार आहे, लॉससाठी काम करणार नाही आहे. मी गॅरंटी देतो, तुम्ही माझ्यासोबत काम करताय तर पर महिन्याच्या शेवटी तुम्ही जर ट्रेडिंग करताय सोबत आपल्या, तर तुम्ही 100% हा प्रॉफिटमध्येच असणार आहे. ओके, त्या ह्यानं आपण काम करणार आहे. सो प्रॉपर माइंडसेटनं काम करायचं आहे, कुठेही ट्रेड घ्यायचं नाही आहे. जेव्हा ट्रेड आपल्याला सापडेल तेव्हाच आपण ट्रेड करणार आहे. एखाद्या दिवशी जर नाही ट्रेड सापडला त्या दिवशी ट्रेड घेणार नाही आहे. प्रॉपर एंट्री सापडली की ट्रेड करायचं आहे. ॲक्युरसी आपली चांगली पाहिजे आहे. छोटा स्टॉप लॉस आणि मोठ्या टार्गेटसाठी आपण काम करायचं आहे. आणि जेव्हा आपली जी ॲक्युरसी आहे ती जास्तीत जास्त 80%, 90%, 95% नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे मंथली ट्रेडिंग होईल त्यामध्ये आपण शेवटी प्रॉफिटमध्येच राहायचं आहे. पर मंथ हा आपला टार्गेट असणार आहे. ठीक आहे, सो ह्या टार्गेटनं आपण काम करायचं आहे. ओके, तर गोल्डमध्ये पण आपण काम करणार आहोत. गोल्ड हा मेटलमध्ये तुम्हाला मी मग सांगितलं. आता पहिली गोष्ट तुम्हाला काय सांगितली, पेअरमध्ये आपण काम करू शकतो. सो हे पेअर आहेत, असे मेजर मी तुम्हाला 10 पेअर्स देईन, त्याच्यावरतीच फक्त फोकस करून काम करा, नो प्रॉब्लेम. तुम्ही फक्त चार्ट ॲनालिसिस करायचा आहे. 15 मिनिट्स 1 आवर्समध्ये चार्ट ॲनालिसिस करा. त्यामध्ये तुमच्या सपोर्ट, रेजिस्टन्स, लिक्विडिटी वगैरे फाइंड आउट करून तुम्ही बाईंग आणि सेलिंग दोन्ही करू शकता यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर गोल्डमध्ये करू शकता, सिल्वरमध्ये करू शकता. मी सिल्वरमध्ये का नाही सांगत, कारण सिल्वरमध्ये थोडासा स्प्रेड जास्त आहे. ओके, आता स्प्रेड काय आहे, लॉट साईज काय आहे, याचे व्हिडिओ आहे, तुम्हाला मी एक PDF पाठवेन. त्यामध्ये प्रॉपर ट्रेडिंग तुम्हाला करून दाखवलं आहे. अकाउंट ओपनिंग, डिपॉझिट, फंड विड्रॉल कसा करायचा, पेअर्स कसे ॲड करायचे, ट्रेड कसा करायचा, सर्व काही इन्फॉर्मेशन मी ते व्हिडिओ, एक 7 ते 8 व्हिडिओ आहेत, तेवढ्या 10-10 मिनिटाचे आहेत, मोठे नाही आहेत. तेवढे तुम्ही बघितला की फॉरेक्स मार्केटचं बेसिक सगळं तुम्हाला समजून जाणार आहे. लॉट साईजचे पण व्हिडिओ आहेत. लॉट साईज म्हणजे काय, कशी कॅल्क्युलेट करायची, हे आपण एखाद्या वेबिनारमध्ये काय कंप्लीट करू शकत नाही. सो तुम्हाला वेळ काढून फक्त ते व्हिडिओ बघावे लागतील. तुम्हाला प्रॉपर सगळा स्टडी त्यामध्ये होऊन जाईल. ओके, सो आपण गोल्डमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो. तर गोल्डमध्ये सपोज इथं आपण ट्रेड घेतला, इथंपर्यंत गेला, तर प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं वगैरे सगळं मी त्यामध्ये दिलेलं आहे. सो तुम्हाला तेवढे व्हिडिओज बघायचे आहेत. ठीक आहे, हे झालं गोल्ड. सेकंड तुम्हाला आवडतं ते म्हणजे इंडेक्स ट्रेडिंग, जसं की निफ्टी, बँक निफ्टी. तसं आपण इथंही ट्रेड करू शकतो. हे बघा, NDQ म्हणजे नॅसडॅक, US 100 म्हणतात त्याला. ओके, US 100. जर तुम्ही एक्सनेसला हे ॲड करताय तर तिथं US टेक म्हणून आहे, त्याचा पण व्हिडिओ आज मी अपलोड केला यूट्यूबला, ते पण तुम्ही बघायचं आहे. तुम्हाला ती PDF मिळून जाईल. ओके, तर NDQ म्हणजे काय, तर US 100 ह्यामध्ये आपण इंडेक्स ट्रेडिंग करू शकतो. हे बघा, मार्केट संध्याकाळी 19 म्हणजे 7 वाजता चालू होतं आणि संध्याकाळी 1:30ला बंद होतं. तर ह्या मार्केटमध्ये आपण ट्रेड करून चांगले पैसे मिळवू शकतो. हे इंडेक्स ट्रेडिंग आहे. आपलं जसं मार्केट 6 तास आहे तसंच हे 6.5 तासाचं मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. हे मार्केट ॲक्च्युली दिवसभर पण चालू असतं. तुम्ही जर दुसरा चार्ट बघितला, US 100 ह्याचाच चार्ट आहे. हे मार्केट पूर्ण दिवस 24 आवर्ससुद्धा चालू असतं, पण एवढा व्हॉल्यूम नसतो. हे बघा, व्हॉल्यूम एवढा नसतो. सो आपण ट्रेड करायचं नाही आहे. ॲक्च्युली मार्केट जेव्हा चालू होते ना 7 वाजता, तेव्हा आपण ट्रेड करायचे आहे. दिवसभर काय ट्रेड करण्यात अर्थ नाही आहे. करू शकताय, पण करू शकता, नो प्रॉब्लेम. व्हॉल्यूम तेवढा असतो कारण हे फॉरेक्स मार्केट आहे. बॅकएंडला मार्केट त्यांचं चालू असतं, बट करू नका. आता हे बघा, आपलं इंडियन मार्केट काय होतं की दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप गॅपडाऊन होतं. ओके, म्हणजे ते लिक्विडिटी काय झालेली आहे मार्केट एंडिंगला आणि क्लोजिंगला ह्याच्यामधली जे आहे त्यामुळे गॅपअप गॅपडाऊन होत असतं. ठीक आहे, बायर सेलर्समुळे. तसं इथं मार्केट 24 आवर चालू असतं बॅकएंडला. सो तुम्ही तिथं बायर सेलर करू. तुम्ही जर हेच ग्राफ इथं बघितला तर इथं बघा, हे गॅपअप गॅपडाऊन दिसतंय तुम्हाला. ओके, डेली जर बघितला तर गॅपअप गॅपडाऊन दिसते. तर हे गॅपअप गॅपडाऊन म्हणजे काय, हे मार्केट कसं चाललंय ना, हे पूर्ण मार्केट तुम्हाला 24 आवर्समध्ये तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग सुद्धा करू शकता. एवढी फॅसिलिटी त्यांनी दिलेलं आहे. सो इथं आपण ट्रेड करू शकतोय, दिवसभर ट्रेड करू शकतोय, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आपल्याला US 100 हा चार्ट न ॲड करता NDQ हा चार्ट ॲड करा. कारण संध्याकाळी माझं तर तुम्हाला सांगणं आहे की संध्याकाळी फक्त ट्रेडिंग करा. फुल डे करणार असाल तर US 100 हा चार्ट यूज करायचा आहे. त्यानंतर DJI म्हणजे डावजॉन पण आपला संध्याकाळी 7 ते 1:30 पर्यंत चालू असतो. यामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता बाईंग सेलिंगचे. त्यासाठी US 30 हा चार्ट आहे. हे झालं इंडेक्स ट्रेडिंग. ओके, इंडेक्स ट्रेडिंग मी काय काय सांगितलं, पेअर्स, गोल्ड, कमोडिटी सेक्टर, त्यानंतर NDQ आणि DJI हे इंडेक्स आहेत, ह्यामध्ये सुद्धा ट्रेड करू शकतोय. त्याच्यानंतर ऑइल सेक्टरमध्ये US ऑइल. ठीक आहे, US ऑइल सेक्टरमध्ये पण ट्रेड करू शकता. हे 24 आवर चालू असतं, ह्यामध्ये सुद्धा आपण ट्रेड करू शकतोय. आणि त्याच्यानंतर बिटकॉइन, BTC USD हे क्रिप्टोमध्ये येतं, ह्यात पण व्हॉल्यूम चांगला असतो, यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता.
ठीक आहे, यामध्ये सुद्धा ट्रेड करू शकताय. ओके, इंट्राडेसाठी यात कुठलाही लॉंग टर्म घ्यायचा नाही, डोक्यात ठेवा. स्टॉक घेऊन होल्ड करायचा नाही आहे. इंट्राडेमध्ये पैसे कमवायचे आणि बाहेर पडायचं मार्केट आहे. फॉरेक्स मार्केट हे पैसे कमवण्याचं मार्केट आहे, होल्डिंग करायचं मार्केट नाही आहे. होल्डिंग करायचं तर इंडियन मार्केटमध्ये करायचं, इथं नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, सो हे जे आहे ह्यामध्ये आपण बिटकॉईनमध्ये ट्रेड करू शकतो. बिटकॉईन हे सॅटर्डे संडे सुद्धा चालू असतं. आज तुम्ही जर मार्केट बघताय तर आज पण हे लाईव्ह आत्ता मार्केट चालू आहे. तुम्ही जर आत्ता बघता इथं बघा, हे मार्केट आता चालू आहे. ठीक आहे, सो सॅटर्डे संडे सुद्धा इथं व्हॉल्यूम भरपूर असतो, चेक करू शकता. आज किती मार्केट डाऊन आले, परत अप जाते सपोर्ट रेशनपासून. सो आज सुद्धा मार्केट हे चालू आहे. सो सॅटर्डे संडे सुद्धा तुम्ही बिटकॉईनमध्ये ट्रेड करू शकता. ओके, एवढं चांगलं मार्केट आहे. सो आपल्याला फक्त यामध्ये ग्राफ रिडिंग वगैरे आलं पाहिजेत. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करणं तर एकदम सोपं आहे. जसं की इंडियन मार्केटमध्ये स्टॉप लॉस टार्गेट लावण्यासाठी जो प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, तसं इथं काहीच नाही आहे. एकदम इझी मार्केट आहे. त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत माझे, तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल, ती तुम्ही बघणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉपर समजून जाईल. 1 तास ते 1.5 तास घालवला तो प्रॉपर तुमचा एक स्टडी होऊन जाईल. तेवढं केलं की तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी तयार होऊ शकता. पहिल्यांदा तुम्हाला लगेच रिअल ट्रेडिंग करता येणार नाही रिअल अकाउंटला, तर त्यासाठी त्यांनी फॉरेक्स मार्केटमध्ये डेमो ट्रेडिंग ही फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही डेमो अकाउंट ओपन करून त्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात करा. जेव्हा तुमचं हँड्स ऑन होते तेव्हा तुम्ही रिअल अकाउंटवरती शिफ्ट होऊन रिअलमध्ये पैसे कमवायला चालू करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण जाणार आहे. ओके, हे समजलं तुम्हाला फॉरेक्स मेटल काय आहेत, लॉट साईज. ओके, सो लॉट साईज काय असतात फॉरेक्स मार्केटमध्ये, तर बघा स्टँडर्ड, मिनी, मायक्रो आणि नॅनो आता लॉट साईज बंद झालेले आहे. म्हणजे आपण ट्रेड घेत असताना आता सगळ्यांच्या शंका असतात की माझ्याकडे किती डॉलरचं अकाउंट पाहिजे, मी किती वरती ट्रेड करू शकतोय. आता इथं बघा निफ्टीमध्ये ट्रेड करताना तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर तुम्ही 1 लॉटवरती ट्रेड करू शकताय. जास्तीत जास्त आउट द मनी घेतलं की 2 लॉटवरती करू शकताय. तसं तुमच्याकडे 50,000 असेल तर जास्त करू शकता. इथं तसं सेम आहे कॉन्सेप्ट की तुम्हाला ट्रेड करण्यासाठी तुम्हाला कुठल्या लॉट साईजवरती ट्रेड करायचं आहे. म्हणजे आत्ता मी जेवढे पेअर सांगितले किंवा मेटल सेक्टर सांगितला, क्रूड ऑइल सेक्टर, बिटकॉइन म्हणजे क्रिप्टो सेक्टर सांगितला, ह्यामध्ये सगळीकडे लॉट साईज असणार आहे. सेम ट्रेडिंग इट इज कंपल्सरी. ठीक आहे, सगळ्या पेअरसाठी ट्रेडिंग लॉट साईज सेम असणार आहे. तर तुम्ही स्टँडर्ड वापरू शकता, मिनी, मायक्रो कुठलीही वापरू शकता. पहिला जर बिगनर्स आहात तर मायक्रोपासून स्टार्ट करा, हळूहळू मिनीवरती शिफ्ट व्हा. नंतर आपल्याला स्टँडर्ड एक मोठं काम त्यामध्ये करायचं आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, तुम्ही विचार करू शकत नाही एवढे पैसे त्यामुळे तुम्ही ह्या मार्केटमध्ये कमवू शकताय. फक्त तुमच्याकडे एक पॅशन क्रिएट झाली पाहिजे. ओके, पॅशन क्रिएट झाली पाहिजे, माइंडसेट क्रिएट झाला पाहिजे. प्रॉपर एंट्री जर मिळत असेल तरच का, भलेही आठवड्यातनं 4 एंट्री मिळू देत, मी म्हणतोय 5 मिळू देत, तेवढ्याच घ्यायच्यात, पण आपल्याला प्रॉफिटमध्ये राहायचं आहे, एवढं येणं काम करायचं आहे. आता ह्या लॉट साईजचा पण व्हिडिओ आहे, तुम्हाला त्यामध्ये प्रॉपर समजेल. पण मी इथं काय सांगतोय तुम्हाला की नॅनो आता बंद झालेले आहे. मायक्रो म्हणजे 0.01, 0.02, 0.03 म्हणजे मायक्रो. तुम्हाला एक 0.01 न घेत आहे तर 1,000 युनिट मिळतात. मिनीमध्ये 0.1 न ट्रेड करतोय तर 10,000, 0.2 न करतोय तर 20,000 युनिट्स मिळतात. त्यामध्ये प्रॉफिट कसं कॅल्क्युलेशन होतं वगैरे त्याची व्हिडिओज अवेलेबल आहेत. स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला 1.0 न ट्रेड करायचं, स्टँडर्ड युनिट्सवरती काम करू शकताय. तर तुम्हाला बेसिकली $50 जरी अकाउंट आहे तर तुम्ही मायक्रो 0.01 न ट्रेड करू शकताय. $100 अकाउंट आहे तर 0.01 to 0.03 पर्यंत तुम्ही काम करू शकता. ओके, $100 वरती $200 वगैरे अकाउंट आहे तर तुम्ही 0.03 to 0.07 पर्यंत काम करू शकताय. ओके, $500 पर्यंतचं अकाउंट आहे 300 ते 500 तर तुम्ही 0.1 to 0.3 पर्यंत काम करू शकताय. ठीक आहे, याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, किती डॉलरवरती किती काम करू शकताय. पण आता लक्षात ठेवा की तुम्हाला 0.01 वरती ट्रेड करायचं आहे तर तुम्ही $50 पर्यंत अकाउंट तुमचं बास होते, एवढं लक्षात ठेवा. त्या पटीत ट्रेड करा. सपोज $100 आहे 0.02 नच करा, 0.03 न करायचं तर $150 अकाउंट असेल तर करा. म्हणजे हे मी तुम्हाला लॉट साईज सांगतो 0.01 ॲज रिलेटेड टू द $50, हे एक कुठंतरी रिस्क मॅनेजमेंटनं मी सांगतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर पुढचा ट्रेड घेण्यासाठी तुमच्याकडे फंड शिल्लक पाहिजे. ठीक आहे, सो $50 अकाउंटला 0.01 ट्रेड करा. मोठी लॉट लवकर घेऊ नका. तुम्ही एकदा प्रॉपर, भले तुम्ही $100 अकाउंटला मिनी लॉटने सुद्धा काम करू शकताय, नो डाऊट. लिव्हरेज तेवढे मिळते, 0.1 तुम्ही ट्रेड घेऊ शकताय, पण आपल्याला करायचं नाही आहे. ओके, आपल्याला मायक्रोनच आता ट्रेड करायचे आहे, तेवढं लक्षात ठेवा. ओके, आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर बनताय, ओके, सपोज तुमचे $50 किंवा $100 अकाउंट केलं आहे, 100चे तुम्ही $200 करताय एका महिन्यामध्ये, तेव्हा नंतर पुढच्या आठवड्यात तुम्ही त्याची लॉट साईज वाढवायची आहे. आणि तिथून पुढचा जसं तुम्ही 100चे 200 बनवलं तसेच 100चे
$300 बनवायचे, ठीक आहे, त्याच्या पुढच्या महिन्यात. असं स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला, आणि तिथून पुढे एकदा तुम्ही प्रो ट्रेडर झाला तर मोठ्या अमाऊंटवरती ट्रेड करायला तयार होणार आहात, ठीक आहे. सो ह्या लॉट साईजनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे लॉट साईजच करायचे असते, ठीक आहे. सो हे तुम्हाला समजून जाईल, एकदम सोपं आहे. ट्रेड घेत असताना तुम्हाला ते लॉट साईज वगैरे टाकायचे आहेत. मी तुम्हाला ट्रेड करून सुद्धा दाखवलेलं आहे, तुम्ही ते चेक करा, तुम्हाला ते कळून जाईल. ओके. सो लवकरात लवकर आपल्याला स्टँडर्डवरती शिफ्ट व्हायचं आहे, इन्कम आपला वाढवायचा आहे, इथून पैसे भरपूर चांगले मिळवू शकतो आपण, एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर तुम्हाला आता ब्रोकर लागेल मित्रांनो, कारण इंडियन मार्केट जसं की ब्रोकर आहे, झिरोदा आहे, अपस्टॉक आहे, अलायन्स ब्ल्यू आहे, ग्रो आहे, ठीक आहे. तसं फॉरेक्सचा ब्रोकर तो चालत नाही, फॉरेक्समधले फॉरेक्सचे ब्रोकर काढायला लागणार, ठीक आहे. जसं की आत्ता आपण एक्सनेक्सचा अकाउंट यूज करतो आहे, एक्सनेक्स ब्रोकरमध्ये. एक्सनेक्स हा ब्रोकरचे रिव्ह्यू तुम्ही चेक करा. ब्रोकर जर भरपूर आहेत बरं का, तुम्ही जर गुगलवरती सर्च करतायत तर भरपूर ब्रोकर, म्हणजे जवळजवळ 1000पेक्षा जास्त ब्रोकरची नावं तुम्हाला आता लगेच मिळतील. पण ब्रोकरमध्ये भरपूर फॉरेक्सचे स्कॅम चालू आहे. जे ब्रोकरचे रिव्ह्यू बघा, जे ब्रोकर ओल्ड आहेत तेच ब्रोकरचा स्टडी करून तुम्ही त्यामध्ये अकाउंट ओपन करा. जसं की मी तुम्हाला सजेस्ट करतोय की एक्सनेस हा एकदम ओल्ड ब्रोकर आहे, कारण बाकीचे ब्रोकरसोबत मी ट्रेड केलेले आहेत, भरपूर ब्रोकर बघितलेत, पण भरपूर फसवणूक चालू आहे मार्केटमध्ये. ओके. सो आपला फंड द्यायचा नाही, त्यामुळे फॉरेक्सचं नाव खराब झाले, फंड विड्रॉल वगैरे प्रॉपर न मिळाल्यामुळं. तर फॉरेक्स मार्केटमध्ये तसं काय नाही आहे. आता काही जण मला क्वेश्चन पण विचारते लिगल इलिगलायझेशन, त्याच्यावरती मी सांगतो की फॉरेक्स मार्केट गव्हर्नमेंटनं इलिगल आहे असं पण सांगितलं नाही आहे, लिगल आहे असं पण सांगितलं नाही आहे. फक्त गव्हर्नमेंटचा हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही कुठलाही व्यवहार डॉलरमध्ये करायचा नाही आहे. त्यासाठी आपण ब्रोकर काढतोय मित्रांनो. आपण डॉलरमध्ये कुठेही व्यवहार करत नाही आहे. तुमचे पैसे हे कट होणार आहेत INR मध्ये, तुम्हाला बँकेत जमा होणारे पैसे हे INR मध्ये जमा होणार आहेत. सो आपल्याला काही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. जेव्हा तुम्ही जास्त पैसे वगैरे मिळवणार आहे तेव्हा तुमचे CA तुमचा अकाउंट मॅनेज करू शकतोय, त्यांना सांगू शकता तुम्ही, ठीक आहे. तर फॉरेक्स मार्केटमध्ये आपण कुठला व्यवहार USDने करत नाही, त्यामुळे इलिगल आपण काय करत नाही आहे. फक्त राहिला प्रॉब्लेम ब्रोकरचा. ब्रोकर ट्रस्टेबल घ्या. जर ब्रोकरमध्ये काय प्रॉब्लेम निघाला तर तुमचे पैसे बुडू शकतात. त्याच्यानंतर पुढची पण मी गोष्ट सांगतोय की फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करताना आपण फंड जास्त टाकायचंच नाही आहे. सपोज $100 असं वाटते की फॉरेक्स मार्केट उद्या हा एक्सनेससुद्धा बुडला तर $100 अकाउंट आहे, $100 गेले असे पैसे आपण यामध्ये टाकायचे. मी काय सांगितलं की यामध्ये होल्ड करायचं नाही आहे, आपण फक्त यामध्ये पैसे कमवायचे आहेत. $100 टाकला, उद्या तुम्हाला $50 प्रॉफिट झालं तर तुम्ही लगेच विड्रॉल टाकायचं आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये विड्रॉल हे विदिन 1 hours to 8 hours मध्ये मिळून जातं बऱ्यापैकी ब्रोकरचं. काही वेळेला एक 24 hours लागतात जर तुम्ही सॅटर्डे वगैरे विड्रॉल घेत असाल तर. ओके. बाकीच्या वर्किंग डेजमध्ये तुम्हाला विड्रॉल हे फास्ट प्रोसेस आहे फॉरेक्स, आणि एक्सनेसचे जे एकदम फास्ट आहे, ठीक आहे. तर पैसे इथं फंड ठेवायचं नाही आहे. हां, जेव्हा तुम्ही मोठ्या अकाउंटवरती ट्रेड करणार आहे, सपोज तुमचं $1000 अकाउंट आहे, तुम्हाला जर $500 प्रॉफिट झाला तर लगेच विड्रॉल टाकून ठेवा ना तुम्ही, ठीक आहे. विड्रॉल टाकायचे तर कुठलाही होल्डिंग करायचं नाही आहे. तुम्हाला होल्डिंग करायचं तर इंडियन मार्केटला करा, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. इथं पैसे मिळवायचे आपण, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो त्या क्वेश्चनचं मी आन्सर तुम्हाला आता दिलेलेच आहे. बऱ्यापैकी मी क्वेश्चन्स ह्या वेबिनारमधून क्रिएट करतोय जेणेकरून तुमचे क्वेश्चन जे मनात आहेत ते सगळे क्लिअर्स होतील. आता एक्सनेस ब्रोकरमध्ये का सांगतोय तर एक्सनेस ब्रोकर मला तरी ट्रस्टेबल वाटतोय. तुम्ही शेवटी चूज करायचा आहे. तुम्ही सर्च करा, रिव्ह्यू बघा त्यांचे, त्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन करायचं आहे. आता एक्सनेसमध्ये अकाउंट जर तुम्ही ओपन केला तर आपला एक एज्युकेशन ग्रुप आहे, त्याला मी तुम्हाला ॲड करणार आहे. त्यामध्ये डेली मी तुमच्यासोबत संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत संध्याकाळी असणार आहे. जे माझे व्ह्यू आहेत ते तुम्हाला ॲनालिसिस देणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड करू शकता. अधूनमधून आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेणार आहेत. ओके. सो आता उद्यापासून म्हणजे सोमवारपासून आपण ट्रेडिंगला सुरुवात करतो. आता लास्ट वीक पण चालूच आहे, तर लास्ट वीकमध्ये लाईव्ह सेशन कुठला झाला नाही कारण मी थोडासा एक 7 तारखेपर्यंत इलेक्शनपर्यंत बिझी आहे, परत तिथनं पुढं आहे फ्री. सो लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. ओके, नो प्रॉब्लेम. ह्या पुढच्या आठवड्यात पण आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आठवड्यातून मी एक 5 दिवसातले 2 दिवस तरी लाईव्ह सेशन घ्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला शिकवेल. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवत पण राहणार आहे, का ट्रेड दिला आहे, कधी ट्रेड घ्यायचे, जेणेकरून मला तुम्हाला फुल डेसाठी कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मी जे 3 तास तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी चार्ट ॲनालिसिस वगैरे जे शिकवणार आहे त्या नॉलेजवरती तुम्ही फुल डे त्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय. ओके. कुठल्या टाईम फ्रेमवर ट्रेडिंग केलेलं चांगलं असते फॉरेक्समध्ये, कधी करायचं असते, सपोर्ट कसे फाइंड आउट करायचे, लिक्विडिटी कशी फाइंड आउट करायची, ह्यामध्ये ऑपरेटर ट्रेडिंग कॉन्सेप्ट, ऑपरेटर कुठं बसलेला असतात, ऑपरेटर जिथं ट्रेड का घेतात, ऑपरेटर एस एल हंटिंग कसं करतात, एस एल हंट केलं आपण बाईंग कसं करायचं, हे सर्व काही मी शिकवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंडेक्स ट्रेडिंग पण शिकवणार आहे, गोल्डमध्ये ट्रेडिंग कसं करायचं, बिटकॉईनमध्ये ट्रेड कसं करायचं, हे सर्व काही मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवरती, म्हणजे मी तुम्हाला थोड्या वेळात वेबिनार झाल्यावर आपल्या
ब्रोकरची लिंक माझी तुम्हाला पाठवेल. त्या अकाउंट जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला तुमचा ID पाठवा, तुम्हाला त्यामध्ये मी ॲड करून घेतो. आपल्या चॅनलला सुद्धा अटॅच केलेली आहे लिंक, तिथून पण तुम्ही जाऊन अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन करा, मला ID पाठवा, तुम्हाला मी डेली संध्याकाळी 6 ते 9 अवेलेबल राहणार आहे. तुमचा जसा रिस्पॉन्स चांगला वाटतोय तसं मी तो ग्रुप कंटिन्यू करत जाणार आहे. तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर तो ग्रुप पण वाढत जाईल आणि आपण तिथून पुढे एक चांगल्या पद्धतीने त्याला कंटिन्यू पण करणार.